445. हॅलो, जोशी काकू का? हां, विजू बोलतेय. अहो काही नाही, आमंत्रण द्यायला फोन केला होता तुम्हाला. आमच्याकडे की नाही हळदी कुंकू आहे. नाही नाही नाही, केळ्याचा एकही पदार्थ नाही करणार होता मी. अहो खूप बायका येणार आहेत, मज्जा येईल तुम्हाला. या. नाही जमणार तुम्हाला? नाही हो, असं नका करू. अहो आम्ही ना प्रत्येक बाईला जाताना ना केळीचे खुंटे देणार आहोत. हो, नाही छोटासाच कार्यक्रम आहे, पटकन संपे. हॅलो हॅलो, ठेवला फोन. किती जणींना फोन करायचे? काय ग विजू, झाले का फोन? येतात ना सवाष्णी? वंच 7 सवाष्णींसाठी मी 21 बायकांना फोन केले. हा ग, हळदी कुंकू आहे, गणपती नामस्मरण नाहीये. 21 बायकांना फोन केला असते. अहो वंच पूर्ण ऐकून तर घ्या. कुणालाच यायला जमत नाही. अहो जमत नाही की यायचंच नाहीये त्यांना. हा, कारण या घरात बायकाच आलेल्या नाहीयेत बाहेरच्या. असं का होतं वहिनी? म्हणजे याआधी सुद्धा असं झालंय, पण मी इतका विचार केला नव्हता त्याचा. आपल्या सासऱ्यांची कृपा. पण ते गेलेत ना आता. आता काय हरकत आहे? मुलं आहेत ना त्यांची घरात. खाण तशी माती, म्हणून पण येत नसतील बायका. नाही नाही, हा उगाच काहीतरी गैरसमज करू नका. त्यांच्या न येण्याला हा वाडा सुद्धा जबाबदार असू शकतो ना. त्या बायकांना भीती वाटत असेल ना, की समजा आपण गेलो आणि हा वाडा पडलाच तर. बाकी काही नाही. बघा बाई, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, सावध करण्याचा प्रयत्न केला. या घरात सवाष्ण येणार नाही. म्हणजे शैलावंचांच्या व्रताचं उद्यापन होणार नाही? नाही नाही, असं कसं? थांब, मी वडाला धागा बांधून येते, उद्यापन नीट व्हावं म्हणून. वडाला धागा बांधून बांधून त्याच्या फांद्या बाहेर यायच्या बंद झाल्यात आता. कसं शोधून आणणार ते झाड सवाष्णींना? तुमचं व्रत काही पूर्ण होत नाही. नाही नाही, असं नाही होऊन चालणार. हे व्रत जर आपण असंच मध्ये सोडलं ना, तर याचे खूप वाईट परिणाम होतील सगळ्यांवर. आम्हाला विचारून केलं होतं व्रत? शैलावंश काय हो तुम्ही? पूर्वीच्या काळी ठीक होतं, बायकांना एकत्र यायची संधी मिळायची नाही, त्यामुळे मग हळदी कुंकू करा, व्रत करा चालू असायचं. आता तुमच्या काय त्या भिशा काय, पार्ट्या काय, गेट टुगेदर काय, शाळा सोडून 30 वर्ष झाली म्हणून परत पार्टी काय, चालूच असतं. वहिनी अहो कशाला मोडता घालताय? वंच जे काही करतायत ते नक्कूच्या लग्नासाठीच करतायत ना. आता त्यांच्या परीने ते एवढ्या प्रयत्न करतायत, मग आपण पण थोडी मदत करूया ना. ओके वंच, तुम्ही काळजी करू नका, मी बघते बायकांचं. हा, लता वहिनी, मी यशला पेरू आणायला सांगितले होते. आता पेरू कशाला? अहो, प वरून सुरू होणारी फळं पाहिजे होती ना, म्हणून. माय गॉड. आणते. आधीच बाहेर बसवले, किती वेळ बाहेर बसवणार आहेत? असं कशाला हे व्रत वगैरे करायचं? वेस्ट ऑफ टाइम आहे अख्खा. हा, पप्पा पण बोलत होते वेस्ट ऑफ मनी. अरे पा, या व्रताबद्दल काही वाकडे तिकडे बोलू नका. हा, एकदम कडक व्रत आहे असं. म्हणजे एकदा त्या व्रताचा संकल्प केला आणि ते व्रत जर पूर्ण नाही केलं ना, तर खूप प्रॉब्लेम होतो म्हणे. मामा, असे व्रत वगैरे करून काय लग्न वगैरे जमत नाही रे. हे बघ, आपल्या नक्कूचं तसंही जमत नाहीये ना, किती अडचणी येत आहेत. म्हणून हा एक आपला प्रयत्न. आणि नीरज बेटा, तुझी आई एवढं प्रेमानं करते, तू पण घे ना जरा समजून. मामा, एकदा ना नुपूरशी नीट बोला. तिला म्हणाव शाण्यासारखं वाग, शाण्यासारखा विचार कर, तरच होईल हे लग्न. जागी हो म्हणाव तिला. हा, बरोबर बोलतोयस तू. घ्या, यशला पण पटलं. त्याला कळते, तुम्हाला का नाही कळते? आपण तिच्यासाठी एवढं करतोय आणि ती अजून झोपली आहे. बघितलं, यशला किती कळलं. नीरज शांत. आणि तुला हे सगळं जे काही चाललंय ते पटत नसेल ना, तू बाहेर जा बरं कुठेतरी. पण आपल्याला बाहेर का काढलंय? किती वेळ अजून? अरे, हे व्रत जे आहे ते फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांचं तिथं काहीही काम नाही, म्हणून आपल्याला बाहेर बसवलं. पण मामा, इथे का बसला तुम्ही? हे बसा बसा. आता काय अजून खाली बसू? इथे नका बसू, कुठेतरी दुसरीकडे बाहेर मागे बसा. मागे. मागे का? अरे बाबा, येणारा जाणारा बायकांना वाटेल पुरुषांना बसवलं स्वागताला म्हणून. बरं नाही दिसत ते. चला बसा, वाड्याच्या मागे बसा. पाठ करून बसा वाड्याला. जा जा. नाही हो वहिनी, तुम्ही आत्तापासून नका वाड्याकडे पाठ फिरवायला लावू. हा वाडा माझ्या आप्पासाहेबांनी बांधलेला वाडा. लहानाचे मोठे झालो आम्ही इथे. मी, दादा, शैला, हो या 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 अंगणात खेळत खेळत तर वाढलो ना आम्ही. खेळता खेळता? म्हणजे तुम्ही अभ्यास केलाच नाहीत?
आणि मला पप्पा उगाच शाळेत जात नाही म्हणून मारायचे असे. याचं काय करायचं रे वेड्या, ही एक बोलायची पद्धत असते. भाऊजी मी कायमची पाटकरा असं नाही म्हणाले हो. काय ना तुम्ही पिंगळ्यांच्या घराकडे तोंड करून बसा, म्हणजे मग येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना तुम्ही दिसणार नाही, तुम्हाला त्या बायका दिसणार नाही. माझ्या नट्टूचं लग्न व्हावं म्हणून पिंगळ्यांच्या सुद्धा घराकडे तोंड करून बसायची तयारी माझी, डोळे बंद करून. थँक गॉड. यश पेरू आणलेस का तू? आई मला वेळ मिळाला नाही. हो का? जा त्या पिंगळ्यांच्या झाडावरून पेरू घेऊन ये, लवकर जा. या व्रतात कुठलाही व्यत्यय नको, कारण तसं झालं ना तर आपल्या नुपूरचं लग्न पुढे 7 वर्ष होणार नाही, आणि झालंच ना तर बिचारीचा संसार सुखाचा होणार नाही. तेव्हा कुठलीही अघटित घटना घडू नये इकडे लक्ष द्या म्हणजे झालं. 7 वर्ष? अगं बाई, तू कधी आलीस? ते जाऊ दे, पण तुम्ही आता काय म्हणालात? व्रत पूर्ण नाही झालं तर 7 वर्ष नक्कीच लग्न नाही होणार? हे व्रत फार काटेकोरपणे करावं लागतं ग. ते जर नीट झालं नाही ना तर घरातल्या सगळ्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. काय सांगताय काय? हो ना, म्हणून तर इतकी वर्ष मी हे व्रत केलं नाही. देवा, हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू देत रे बाबा. नक्तूची आतापर्यंत खूप परीक्षा घेतलीस, आता नको. विजू, अगं आपल्या नूपूरचं लग्न नक्की होणार, तू काळजी करू नकोस. बाईसाहेब, तुमच्या तोंडात साखर पडो. आणि कुणाला जमलं नाही ना तर मी नूपूरसाठी स्थळ आणेन. काही नको तू पुढं पुढं करायला. अहो मी पुढाकार घेतला नाही ना म्हणून अजून नूपूरचं लग्न झालं नाहीये. हे बघ, तुझ्या पुढाकाराची काही गरज नाहीये. इतकी वर्ष तुझ्यामुळे या घरात साधा हळदी कुंकू झालं नाही. आज बघा तुम्ही, आज असं काही हळदी कुंकू होईल ना तुम्ही बघतच राहाल. आज मात्र मी नूपूरला शिकवणार ना, सगळं शिकवणार. म्हणजे हळदी कुंकू कसं लावायचं, वाकून नमस्कार कसा करायचा. उद्यापासून बघा, मुलांची रांग लागली नाही ना तर मी नाव बदलेन. मुलं नकोय, चांगली स्थळं हवीत नुपूरसाठी. आणि हा कार्यक्रम होईपर्यंत तू बाहेर यायचं नाहीस. मी येणार. मी का म्हणून आतमध्ये बसायचं? तुला सांगितलेलं कळत नाही का? एक मिनिट, तुम्ही नका ना भांडू दोघी जणी. हे बघ बिजू, मला आता कुठलाही हलगर्जीपणा नकोय. आजचं व्रत हा शेवटचा पर्याय आहे नुपूरच्या लग्नासाठी. ते जर नीट पार पडलं नाही ना तर उगाच सगळं कठीण होऊन बसेल बाई. एकदा का हे व्रत पूर्ण झालं की नुपूरचं लग्न ठरेल. मग लता वहिनींना कळेल त्या जे काही म्हणत होत्या ते कसं चुकीचं होतं ते. त्या, ग्वावा. वा वा वा. ग्वावा, पेरू. आणलीस का? वा वा, ठेव. आणि हे बघ, आज पुरुषांनी घरात थांबायचं नाही. तू जा, हा जा. अरे पेरू तर ठेव. थांबा. कुठे चाललाय तुम्ही? अरे तूच तर म्हणालीस ना आता जा म्हणून. अरे तू नाही रे, मी यांना विचारतेय. कुठे चाललाय तुम्ही? मी बाहेर. नाही, आज तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाहीये. हा यश, तू जा. पुरुषांनी घरात थांबायचं नाही. पुरुषाने घरात थांबायचं नाही. अगं, मी पण पुरुषच आहे ना. माहितीये मला, पण आज खूप महत्वाचा दिवस आहे. आज कसं सगळं सागर संगीत व्हायला पाहिजे की नाही? पहिला आज संगीत पण आहे. यश बाळा, सागर संगीत म्हणजे सगळं कसं परंपरेनुसार व्हायला पाहिजे असं म्हणते मी. तू जा ना. आता मी पण येतो. अहो, सांगितलं ना मी, आज तुम्ही कुठेही जायचं नाही. तू जा. का? अहो, नुपूरच्या लग्नाचा प्रश्न आहे की नाही हा. हा, मग मी का थांबू? उगाच माझ्याशी वाद घालू नका बरं. आधीच बरीच कामं खोळंबले. मी तेच म्हणतोय, जी कामं आहेत ना ती तू झटकन आटपून ये, मी पटकन बाहेर जाऊन येतो. आज तुम्ही कुठेही जायचं नाहीये. आज संध्याकाळी आपल्याकडे सवाष्णी येणार आहेत. बरोबर 7 वाजता आपल्याला व्रताचं उद्यापन करायचंय, पूजा करायची एकत्र. अगं 7 वाजता ना, त्याला खूप वेळ आहे. 7च्या आत येईन मी घरात. माझं अत्यंत महत्वाचं काम आहे. तुमचं महत्वाचं काम काय आहे ते मला बरोबर माहितीये. रोज तेच तर करता. का कळत नाहीये तुम्हाला? आपल्या नीरजमुळे झालंय की नाही हे सगळं? निदान एवढं तरी आपण करूया. वरती गेल्यावर आप्पासाहेबांना कसं तोंड दाखवायचं आपण? देवाने जसं दिलंय तसंच तोंड दाखवणार ना. मस्करी करू नका. आज तुम्ही कुठेही जायचं नाहीये, बस. अगं एक
छोटंसं काम आहे, ते पटकन करून देतो. नाहीतर आहे ना खूप मोठं नुकसान होईल. तुम्ही गेलात तरीही नुकसानच होणार आहे. आज जर तुम्ही प्यायलात ना तर मग बघा. बरं मी आज तुला पिताना दिसणारच नाही. माझी शपथ आहे तुम्हाला. मी तुला वचन देतो, मी तुला पिताना दिसणार नाही. झालं? परमेश्वरा. मला काय म्हणालीस? नाही, आता म्हणच ना परमेश्वरा. पती हा परमेश्वर असतो. परमेश्वरा. सगळं नीट होऊ दे रे बाबा. वा वा वा. चल, एकदा सवाष्णी आल्या सगळ्या की छान होईल सगळं. देशपांडे, ओ देशपांडे, केळीवाला देशपांडे बाहेर या बरं. हेच वळण लावलंय वाटतं मुलांना. हळू हळू हळू. केवढ्यांदा ओरडताय, वाडा हालायला लागला. हळू बोला. मी का हळू बोलायचं? मी काय चोरी केली हळू बोलायला? आणि तशी पद्धत आमच्यात नाही, ती तुमच्यात आहे. हा, अहो, मी आपलं ऐकून घेते म्हणून काही बाई बोलू नका. हा, आणि तो पदर जरा असा फिरवून घ्या बरं. तुम्हाला माहितीये ना आमच्याकडे चालत नाही असलं. एक्सक्यूज मी, ती स्टाईल आहे माझी, कळलं ना? आणि मला काही हाऊस नाही आली देशपांड्यांची पायरी चढायला अशी. अहो मग सांगा तरी काय झालं ते. तुमच्या यशनं आमच्या बागेतले पेरू चोरले. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्याला पेरू चोरताना. ते बघा, दिसलेच मला पेरू. सरका, बघा इथेच आहेत. हे काय आमच्या बागेतले पेरू इथे ठेवलेत चोरून. हा सूर्य आणि तो जयद्रथ कुठे? बोलवा त्याला. अहो पण त्याला तर मारलं ना अर्जुनाने. बोलवा यशला तुमच्या. मी सोडणार नाहीये त्याला. बोलवा. काय झालं? हॅपन व्हॉट? अगं बाई, हा शकुनी मामा होय. तरी म्हटलं युद्धाचा शंख कोण फुंकतय? मला हाऊस आहे का भांडायची? हे सांगताय की विचारताय? अहो लता बहिणी, यशला पेरू आणायला सांगितले तर तो यांच्या बागेतून घेऊन आला. आय नो, मीच सांगितलं त्याला आणायला. घ्या, छान संस्कार दिलेत हा मुलांना. संस्काराची भाषा तू करू नकोस पिंगळीन. पदर घे नीट. का तुमचं सगळ्यांचं माझ्या पदरावर डोळा आहे? डोळ्यात जातो त्यावर. आणि हे देवासाठीच आणलेत ना पेरू? खप्पा सगळं देवाच्या नावावर. अगो बाई, काल केवढे टेकू लावलेत घरात. म्हणजे ऐकलं होतं, पण असं कधी पाहिलं नाही हो. छान दिसतंय. किती दिवस टिकणार आहेत हे टेकू? झाली टेहाळणी करून झाली. या, मला काही हाऊस नाहीये तुमची पायरी चढायची आणि तुमच्याशी बोलण्यात तर अजिबात इंटरेस्ट नाहीये. ठेवा ते पेरू तुम्हाला. हा, पुण्य मिळेल थोडस. चल ग, हळू जरा. उगाच आणले यांच्याकडचे पेरू. कळलं आणले तर? देवासाठीच आणले होते ना. तिला बघतेस मी बरोबर. तर कोण आलं? तीच असणार. हा, तीच. आता ही गेली माझ्या हातून. आता ही गेलीच माझ्या हातून. वहिनी, काय ग, काय आहे? चंद्रकांत राव आहेत का? काय काम आहे? ते तुम्हाला नाही सांगता येणार. ते म्हणाले की घरात आज कार्य आहे, त्यामुळे आमचं काम अगदी सहज होऊन जाईल. आणि त्यांची ही आयडिया मला खूपच एक्साइटिंग वाटली ना, म्हणून आले मी. व्हॉट आयडिया? व्हॉट एक्झॅक्टली? एन्झायटी नाही हो, एक्साइटमेंट. एक्साइटिंग. तेच काय? डोहाळ जेवणाची. डोहाळे जेवण? इथपर्यंत आलं सगळं? हो, म्हणजे आधी साखरपुडा, मग लग्न आणि मग डोहाळ जेवण. हे सगळं कधी झालं? अहो म्हणजे चंद्रकांत रावांना माहिती, आनंदी आनंदामध्ये सगळं होतं. बाय द वे, आहेत कुठे ते? या. या. अगं बाई, आलात तुम्ही? हो. पण हे काय पैठणी नाही नेसली? ती मी आयत्या वेळी नेसेन. हो, आयत्या वेळी खूप घाई होईल पण. छेओ, खूप फास्ट आहे मी. चंद्रकांत रावांना माहिती आहे ना. दिसतच आहे ते. बाय द वे, कुठे आहेत ते? ते आपले हे हो,
हे काय चाललंय तुमचं शैलवांचं? अहो चंद्रकांतराव कुठे आहेत विचारतीये मी. ते जरा बाहेर गेले. बाहेर गेलेत. मग तुम्ही एक काम करा, जरा त्यांना फोन करा, त्यांना बोलवून घ्या. फोन केल्यावर पळत येणार आहेत का ते? ऑफकोर्स, कारण त्यांनीच बोलवलंय मला आणि त्यांना माहितीये मी वेळेच्या बाबतीत किती पंक्च्युअल आहे. हो हो, ते तुमच्याकडे बघून कळतच आहे. पण तुम्ही अशी उभ्या का? बसा ना आरामात. मला निघायचं 7 वाजता. 7 वाजता? अगं बाई, म्हणजे मला तयारीला लागायला पाहिजे. वहिनी, मी ह्यांना बसवते थोडा वेळ आणि तयारीला लागते. हा, या ना, या या. हो. वहिनी जरा 1 मिनिट हा फक्त. या या, अशा या. चला चला चला, इकडे इकडे या. हो, इकडे. चंद्रकांतराव पण म्हणाले तुम्ही याच. केळ्याची थीम आहे ना. केळ्याची थीम? हो, आम्हाला सगळं पारंपरिक पद्धतीनं आवडतं आणि काय आहे की सगळ्याची माहिती असायला हवी ना. तशी मला आहे सगळ्याची माहिती. शिवाय चंद्रकांतरावांनी आग्रह केला की तुम्ही याच. दादा म्हणजे ना सगळ्यांना मदत करतो, पण कधी गवगवा करत नाही. आहेत कुठे पण ते. काय आहे की जरा आले असते पटकन तर पटकन काम झालं असतं आणि पटकन निघून गेले असते. तुम्ही म्हणजे अगदी घोड्यावरच बसून आलात की हो. नाही, पण मी तुम्हाला काहीही खाल्ल्याशिवाय इथून अजिबात जाऊ देणार नाही. हो, छे प्लीज, हे खाण्याचं वगैरे काही ठेवू नका. ते आपण नंतर कधीतरी बघू. इनफॅक्ट नंतर कधीतरी आपण एक इव्हेंटच करू ना, देशपांड्यांचा खाद्योत्सव. फारच विनोदी आहात हो तुम्ही. देशपांड्यांचा खाद्योत्सव म्हणजे? मी सिरियसली म्हणत होते. हो का? हो. आहेत कुठे चंद्रकांतराव? तो कशाला पाहिजे? मी आहे ना, मी सगळं करते. ओ, तुम्ही कराल सगळं. सो तुम्ही मला एक 10 केळीचं खुंट द्या आणि 20 डझन केळीची पानं द्या. नाही नाही, हे कसं देऊ शकेन मी? आज केळी वर्ज आहेत मला. मी हात सुद्धा नाही लावू शकणार. व्रत आहे ना माझं. मी आज सगळी प पासून फळं, सगळं प वरून पाहिजे. हो, पण मग असं कसं होऊ शकतं? मला चंद्रकांतराव म्हणाले होते मी देतो म्हणून. आता तुम्ही नाही म्हणताय, मग मी काय करायचं? ऐन वेळेला मी अशी केळीची पानं आणि खुंट आणू कुठून? अहो, माझा इव्हेंट आहे 7 वाजता. इव्हेंट? हो, डोहाळ जेवणाचा. आनंदी आनंदातर्फे. अगो बाई, म्हणजे या व्रतासाठी आलेल्या नाही आहेत, पण देवानच पाठवलेले दिसतंय. हा, यांना थांबून घ्यायला हवं. हो, मी सांगू का? काय करता तुम्ही? इव्हेंट मॅनेजर आहे मी. अच्छा, म्हणजे तुमच्या डोहाळ जेवणाच्या इव्हेंट करता तुम्ही केळीची खुंट आणि पानं घेण्याकरता इथे आला आहात? हो, तुम्हाला काय वाटलं? नाही, काही नाही, काही नाही. बसा तुम्ही, बसा. मी आलेच. बसा ना, बसा बसा. चंद्रकांतराव असं बोलले आणि चंद्रकांतराव तसं बोलले. डोकं पिकवल्या बाईनं माझं. येऊ दे यांना घरी. बरोबर यांचं जनरल एक्नॉलेजमेंट नाही बाहेर काढलं ना तर नावाची लता नेमली. हे चाले वाटतं. बघतेच मी, बघतेच. या. कोण हवंय? घरात बाळ आहे का? नाही आहे बाळ. कधी कशा येता का बायका तुम्ही? थांबा. काय थांबा? थांबा थांबा. अहो बायका, मग थांबा थांबा थांबा. कोण हवंय तुम्हाला? आम्ही पोलिओ द्यायला आलोय. पोलिओचे ड्रॉप्स. हो, चालेल चालेल, चालतील म्हणजे चालतील. या ना आत, या या. तुम्ही मला आत बोलवताय? अहो हो, म्हणजे बाहेर एवढं रणरणत ऊन आहे. या ना. छान हो, बाहेरचे लोक ना आम्हाला असे बाहेरच्या बाहेरच कटवतात. तुम्ही आम्हाला आत बोलवताय. खरं सांगते, जगात अजूनही चांगुलपणा आहे, नाही का ग मंजू? हो, पण आत वगैरे नको. चल. नाही हो, नाही. एवढं मोठं महत्वाचं काम करताय, पाहुणचार केल्याशिवाय पाठवणारच नाही. अहो नाही नाही, तुम्ही म्हटलात त्यात खूप झालं. तुम्ही एक काम कराल का? तुम्ही प्लीज बाळाला बाहेर घेऊन या, कारण आम्हाला ना बसायला अजिबात वेळ नाही. खूप काम आहे. प्लीज. एवढं काय मंजू, 5 मिनिटाचा तर प्रश्न आहे. जरा आज सावलीत बसू, नाश्ता वगैरे करू, थंडगार पनं वगैरे पिऊ, नाही का? काम काय होतच राहतील ग, पण यांच्यासारख्या चांगल्या बाईचं मन नको मोडायला, नाही का? मी खरं सांगू,
तुमच्याकडे बघून ना मला माझ्या आत्याचीच आठवण आली. ती अगदी अशीच जीव लावणारी. मी पण अशीच वैतागायची तिच्यावर. एकदा तिने मला जवळ बोलावलं, मी नाही गेले. तिने इतका धसका घेतला, त्या धसक्याने ती गेलीच ना. अरे देवा, हो. फार वाईट झालं हो. हो, तेव्हापासून मी ठरवलंय कधी कुणाचं मन नाही मोडायचं. नाही, कशाला उगीच कुणाचं मन मोडा ना. नाही नाही ते ठीक आहे, पण असं कुणाच्याही घरात ओळख नाही पाळख नाही, नाश्ता करायला कसली जातेस? चल आपल्याला खूप काम आहेत, तू चल. नाही हा, असं नाही मी तुम्हाला जाऊ देणार. अहो एवढं पुण्याचं महत्वाचं काम करताय तुम्ही. 2 मिनिटं बसा, पन्ह प्या, छान वाटेल तुम्हाला. या या, नाही या. नाही, खरंच नको, खरंच अहो नको. या ना, नाही, या, या, या. please. चल, चल, थोडा वेळ फक्त. या, या, चप्पल काढा, चप्पल काढा फक्त. काय चाललंय? अहो व्रतात लिहिलंय ना वहिनी, देव जसं परीक्षा घेतो तसं मार्गही दाखवतो. संध्याकाळच्या वेळेला सवाष्ण घरी आल्यात, हळदी कुंकू करूनच पाठवूया ना, कळलं का? तर तुमचं